So hello students, how are you? I hope you may be fine. So now we are going to start a new topic. The name of that topic is infertility. Infertility is defined as an inability to produce child. Inability to produce what? To produce a child. Inability to produce child. इनफर्टिलिटीची जे काही कॉजेस आहे तर ती कोणती कोणती असू शकतात? कॉजेस मग कोणती कोणती कॉजेस आहे? तर एक आहे फिजिकली कॉजेस होऊ शकतात, फिजिकल कॉजेस होऊ शकतात. दुसरा आहे कॉन्जिनेटल डिजीज होऊ शकतात. कॉन्जिनेटल आजार सुद्धा असू शकतात, इथे लक्षात. नंतर दुसरा आहे की इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असू शकतो. इम्युनॉलॉजिकल अंडरस्टूड. इम्युनॉलॉजी मीन्स व्हॉट? प्रतिकार शक्तीचा अभ्यास केला जातो पूर्णपणे इम्युनॉलॉजीमध्ये. किंवा तो सायकोलॉजिकल सुद्धा कॉज असू शकतो. सायकोलॉजिकल कॉजेस. तर कॉजेस कोणते कोणते आहे? फिजिकल असू शकतो, कॉन्जिनेटल असू शकतो, इम्युनॉलॉजिकल असू शकतो आणि फिजिओलॉजिकल कॉजेस असू शकतात, इथे लक्षात. मग हे जे काही फिजिकल कॉजेस आहेत फिमेलमध्ये, तर त्याला काय कॉमन नेम एक दिलेला आहे. तर त्याला खरं म्हणजे म्हणतात PCOS. काय म्हणतात त्याला? तर PCOS. मग ह्या PCOSचा लॉंग फॉर्म काय आहे? तर त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. काय म्हणतात? पॉलिसिस्टिक. पॉली मीन्स मेनी. पॉलिसिस्टिक काय? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. Understood? Polycystic ovary syndrome. It is the long form of PCOS. This you have to keep it in mind. उद्या प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ PCOS. हा एक होऊ शकतो. दुसरं फिजिकल कॉजेस मध्ये काय आहे? मग दुसरा आहे हार्मोनल इम्बॅलन्स मुळे होऊ शकतो. कशामुळे? हार्मोनल इम्बॅलन्स. So this infertility may occur due to polycystic ovarian syndrome. It may occur due to hormonal imbalance. प्रौढ अवस्थेमध्ये जेव्हा मेल अँड फिमेल डेव्हलपमेंट होत असते तर अशी वेगळी वेगळी केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये एक ग्रंथी आहे, तिचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड, आणि तिथं वेगळे वेगळे हार्मोन्स निघत असतात पूर्णपणे. मग मेल रिपोर्टिव्ह ऑर्गन्समध्ये वेगळे हार्मोन आपण पाहिली होती, फिमेल रिपोर्टिव्ह ऑर्गन्समध्ये वेगळे वेगळे हार्मोन पाहिली होती. मग फिमेलशी रिलेटेड आपण जर हार्मोन म्हटलं तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, ल्युटिनायझिंग हार्मोन, हे लक्षात. तर अशी वेगवेगळी हार्मोन आपण पाहिली होती, त्यांची जे काही वर्क आहे तर ते आपण पाहिली होती. तर इथं लक्षात ठेवायचं हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा इन्फर्टिलिटी होऊ शकते फिमेलमध्ये. आणि मग मेलमध्ये काय आहे? तर एंडोमेट्रोसिस. आणि हे दिस आर रिलेटेड विथ व्हॉट? फिमेल. अँड इन मेल काय आहे? इन मेलमध्ये काय होतं? एंडोमेट्रोसिस होऊ शकतो. एंडोमेट्रोसिस मेलमध्ये होऊ शकतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि मग त्याच्यामध्ये खरं म्हणजे याच्यामध्ये काय होतं की मेलमध्ये आपल्याला माहिती आहे की मेल रिपोर्टिव्ह सिस्टीममध्ये आपण पाहिलं होतं की स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड. अंडरस्टूड. आणि मग याची वेगळी वेगळी दोन कारणं आहे मेलमध्ये खरं म्हणजे. तर काय होऊ शकतं? तर फर्स्ट आहे याच्यामध्ये स्पर्मचा काउंट कमी होऊ शकतो. स्पर्मचा काउंट कमी होतो. स्पर्म्स मराठीमध्ये काय होतं? शुक्राणूची काउंट कमी. इजॅक्युलेशनच्या वेळेस त्याच्यामध्ये नंबर ऑफ जे काही स्पर्म्स असतील ते कमी असतात, त्याच्यामुळं मेलमध्ये इन्फर्टिलिटी होऊ शकते. सो द स्पर्म काउंट इज लेस स्पर्म काउंटमुळे इन्फर्टिलिटी मेलमध्ये होऊ शकते. अँड स्मॉल साईज ऑफ व्हॉट? ऑफ पेनिस इन मेलमध्ये पेनिस जर असेल स्मॉल तर त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं? इन्फर्टिलिटी होऊ शकते. त्या जोडप्यांमध्ये ते अपत्य डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, कारण जेवढा काउंट पाहिजे तर तेवढे स्पर्म्सचं मॅटिंग झालं पाहिजे ओव्हरी फॉर एक्झाम्पल ओव्हमच्या बाजूने, तरच ते फर्टिलायझेशन होऊ शकते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 1978 पर्यंत टिल 1978 याच्या अगोदर सुद्धा इन्फर्टिलिटी कपल्समध्ये होती पूर्णपणे. त्यावेळेस मग दोनच ऑप्शन होती. मग याच्या अगोदर लक्षात. याच्यानंतर सायंटिफिकली वेगळी रिसर्च झाली पूर्णपणे, आणि नंतर आता वेगळ्या मेथडने आपण बेबी प्रोड्यूस करू शकतो. पण याच्या अगोदर 1978च्या अगोदर काय होतं की दोनच गोष्टी होत्या. इनफर्टाईल कपल
इनफर्टाईल कपल जे असायचे, ज्यांना मुलं होत नसायची, तर त्यावेळेस त्यांच्याकडे दोनच ऑप्शन होती. ती कोणती कोणती मध्ये होती? एक तर ॲडॉप्ट करायचं बाळ, काय होतं? ॲडॉप्टेशन, ॲडॉप्ट करायचं द चाइल्ड, ॲडॉप्ट करायचं. आणि दुसरं एक होतं की विदाऊट चाइल्डलेस और बी चाइल्डलेस, म्हणजे अशा कपलची होती तर ती काय व्हायची? चाइल्डलेस, त्यांना ती मुलं झालीच नाही पूर्णपणे. फर्टाईल और इनफर्टिलिटी असणारे जे काही जेवढेही कपल्स आहे तर त्यांच्यासाठी वेगळ्या प्रोसेसेस आहे आता. तर ह्या ज्या प्रोसेस आहेत ते आपल्या डिटेल्समध्ये पाहायचे आहे. मग वेगवेगळे ड्रग्स निर्माण झालेली आहे. नंतर मग एक टेस्ट बेबीच्या थ्रूसुद्धा आपण बेबी प्रोड्यूस करू शकतो पूर्णपणे, किंवा मग आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करून, येतं लक्षात? IUI आहे, सरोगसी थ्रूसुद्धा करू शकतो आपण. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि मग हे जेवढेही पूर्णपणे कपलला जे काय असिस्ट केलं गेलं पूर्णपणे, चाइल्ड पाहिजे का तुम्हाला, तर ही टेक्निक्स जी आहे, ज्यांना अपत्य पाहिजे, तर ही जी टेक्निक्स आहे, तर ह्या टोटल टेक्निक्सला जे आपल्याला पाहिजे आहे, तर त्या टेक्निक्सला खरं म्हणजे म्हणतात असिस्टंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. असिस्टंट काय? रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. मग ही टेक्नॉलॉजी कोणती आहे? ही टेक्नॉलॉजी कोणती आहे हे आपल्याला पूर्णपणे डिटेल्समध्ये नाव वी आर गोइंग टू सी. अँड द शॉर्ट फॉर्म ऑफ दिस असिस्टंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी इज व्हॉट? इट इज कॉल्ड ॲज ART. अंडरस्टूड? मग ह्या टेक्नॉलॉजीने वेगळ्या जे काही मेडिकल फील्ड आहे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रोसेसनी अपत्य आता सध्या कोणतंही कपल ते अडॉप्ट करू शकतो. ते वेगळ्या टेक्निक्स कोणत्या आहे तर ते आपल्याला पाहिजे आहे. सो इन दॅट देर आर नंबर ऑफ टेक्निक्स. अंडरस्टूड? सो फर्स्ट इज IVF और इन विट्रो फर्टिलायझेशन. तर पहिली जी टेक्निक आहे याच्यामध्ये तर ती कोणती आहे? मग तर ती आहे टेक्निक्स. मग कोणत्या टेक्निक्स आहे हे लक्षात? असिस्टंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमुळे वेगळ्या टेक्निक्स आजकाल निर्माण झालेले आहे. तर त्या कोणत्या टेक्निक्स आहे त्या आपल्याला पाहायच्या आहे पूर्णपणे. तर पहिली जी टेक्निक आहे तिला म्हटलेलं आहे IVF. IVF. I means in, V means vitro, F means fertilization. In vitro fertilization. In vitro fertilization means what? The in vitro fertilization म्हणजे outside the body. Understood? Outside the body. काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं outside the body. Outside the body. तर ही टेक्निक आहे तर ती शरीराच्या बाहेर केली जाते पूर्णपणे. मग ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय केलं जातं खरं म्हणजे तर इन दिस प्रोसेस व्हॉट हॅपन्स? फर्टिलायझेशन व्हेअर अँड एग इज कंबाईंड. फर्टिलायझेशन याच्यामध्ये काय केलं जातं की फर्टिलायझेशन याच्यामध्ये काय केलं जातं? एग इज कंबाईंड विथ स्पर्म. मग याच्यामध्ये खरं म्हणजे काय करतात? स्पर्म घेतला जातो. काय घेतात? स्पर्म आणि ओव्हम घेतला जातो. मग स्पर्म, वी नो दॅट स्पर्म कॅन बी कलेक्टेड फ्रॉम फादर और ओव्हम कॅन बी कलेक्टेड फ्रॉम मदर, किंवा इट कॅन बी कलेक्टेड फ्रॉम डोनर. अंडरस्टूड? मग आपल्याला माहिती आहे की स्पर्म मेल प्रोड्यूस करतं, ओव्हम फिमेल प्रोड्यूस करतं. आणि मग हे काय केले जातात तर इनसाइड द लॅबोरेटरीमध्ये हे एग काढले जातात, स्पर्म काढले जातात आणि ते काय केलं जातात तर त्याचं काय केलं जातं? दोघांचं कलेक्शन करून झायगोट फॉर्म केलं जातं किंवा फर्टिलायझेशन केलं जातं. पहिलं फर्टिलायझेशन केलं जातं लॅबोरेटरीमध्ये. मग आपल्याला माहिती आहे की व्हॉट इज फॉर्म? झायगोट विल बी फॉर्म. काय केलं जातं? झायगोट फॉर्म केलं जातं. आणि झायगोटचं रूपांतर कशामध्ये होतं तुम्हाला माहिती आहे? तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? एम्ब्रिओमध्ये रूपांतर होतं. हे लक्षात? आणि मग हे जे झायगोट आहे तर हे 8 ब्लास्टोमियर पर्यंत, किती? 8 ब्लास्टोमियर कंडिशन पर्यंत ते केलं जातं पूर्णपणे. आणि नंतर ते खरं म्हणजे काय केलं जातं? फॉर एक्झाम्पल आता इथं लक्ष द्या, ही जी मदर असेल या मदरच्या आतमध्ये हा जर ओव्हम तयार होत नसेल तर हे कपल काय करणार आहे तर हे डोनर करून काय घेणार आहे? ओव्हम घेतं. डोनर कडून काय घेतं? ओव्हम घेतं. ओव्हम घेतल्यानंतर काय केलं जाईल तर हे जे झायगोट फॉर्म झालेलं आहे लॅबोरेटरीमध्ये तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल? रूपांतर म्हणण्यापेक्षा ती काय केलं जातं? हे जे एम्ब्रिओ आहे तर एम्ब्रिओ ट्रान्सफर केला जातो. सो दिस एम्ब्रिओ विल बी ट्रान्सफर्ड. सो ट्रान्सफर ऑफ एम्ब्रिओ विल बी डन. अँड कुठे ट्रान्सफर केलं जातं? मग
ते फिमेलच्या फॉलिपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केलं जातं. सो इट इज ट्रान्सफर्ड इन वेअर फॉलिपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि फॉलिपियन ट्यूबमधून ते कुठं येईल, ते युट्रसमध्ये येईल, तिथं ते पूर्णपणे एंडोमेट्रियमला पूर्णपणे अटॅच होईल आणि तिथं त्या अपत्याची पूर्णपणे ग्रोथ होईल. ह्यालाच ह्या प्रोसेसला खरं म्हणजे म्हणायचं आहे IVF टेक्निक्स. याच्यामध्ये काय केलं जातं मग पहिलं IVF मीन्स व्हॉट, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन मीन्स व्हॉट, विच इज डन आउटसाइड द बॉडी. अंडरस्टूड. याच्यामध्ये काय केलं जातं, फादरचा स्पर्म घेतला जातो. जर एखाद्या मदरमध्ये किंवा स्त्रीमध्ये ओव्हम डेव्हलप होत नसेल तर डोनरकडून ओव्हम घेतला जातो, तो फर्टिलाइज केला जातो. फर्टिलायझेशन म्हणजेच काय, 2n नंबर ऑफ क्रोमोझोम विल बी फॉर्म. मग त्याचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होईल. एम्ब्रिओ म्हणजे काय, 8 ब्लास्टिमियर त्याच्यामध्ये असतात. मग हा जो एम्ब्रिओ आहे, ही जी मदर आहे जिला अपत्य होत नाही, तर तिच्या एम्ब्रिओमध्ये काय केलं जाईल, एम्ब्रिओ हा ट्रान्सफर केला जाईल फॉलिपियन ट्यूबमध्ये. एम्ब्रिओ फॉलिपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केलं जाते एक प्रोसेस, आणि नंतर हे फॉलिपियन ट्यूबमधून याची डेव्हलपमेंट होईल पूर्णपणे. डेव्हलपमेंट फर्दर डेव्हलपमेंट टेस्ट टाकल्यानंतर ते कुठे येईल म्हटलं मी तुम्हाला, युट्रसमध्ये येईल. युट्रसमध्ये एंडोमेट्रियममध्ये अटॅच होईल आणि तिथं 9 महिने 9 दिवस ते अपत्य पूर्णपणे डेव्हलप होईल आणि नंतर ह्या कपल्सला काय मिळेल, तर एक बाळ मिळेल. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्याच टेक्निकला खरं म्हणजे काय म्हणतात, IVF टेक्निक्स. दिस ऑफ माइंड. तर ही झाली पहिली टेक्निक्स. दुसरी याच्यामध्ये टेक्निक्स आहे, तर तिला म्हटलेलं आहे काय, सेकंड टेक्निक्स. सो दॅट इज कॉल्ड ॲज, that technique is called as what? It is called as zygote intrafallopian transfer. Zygote. Second one is zygote. Zygote intrafallopian transfer. What will be the short form of zygote intrafallopian transfer? So it is ZIFT. Understood? For example, ही जर female reproductive system असेल, आणि ही फॉलिपियन ट्यूब आहे, दिस इज ओव्हरी, दिस इज ऑल्सो ओव्हरी, दिस इज फॉलिपियन ट्यूब. आणि ह्या फॉलिपियन ट्यूबमध्ये जर ब्लॉकेज असेल, ह्या फॉलिपियन ट्यूबमध्ये इथं फॉर एक्झाम्पल इथं असं ब्लॉकेज आहे, पूर्णपणे इथं असं ब्लॉकेज आहे. मग ब्लॉकेज असल्यामुळे काय होणार आहे की ह्या ओव्हरीच्या आतमध्ये जो काही एग तयार होतो, तर तो ह्या फॉलिपियन ट्यूबमधून येऊ शकत नाही बाहेर. त्यावेळेस काय केलं जातं की ही मेथड यूज केली जाते. त्याला काय म्हणतात मग, झायगोट इंट्राफॉलिपियन ट्रान्सफर. सो where there is a blockage in the fallopian tube, what happens? There is what? Blockage in fallopian tube. आणि जर ब्लॉकेज असेल ह्या फॉलिपियन ट्यूबमध्ये, जर ब्लॉकेज असेल तर फर्टिलायझेशन होणार नाही पूर्णपणे. सो फॉलिपियन ट्यूब, त्यामुळे काय होईल, ते फर्टिलायझेशन तिथं होत नाही. प्रिव्हेंटेशन ऑफ फर्टिलायझेशन ऑकर्स. काय होतं मग, ते प्रिव्हेंट करतं. काय प्रिव्हेंट करतं? फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन इज प्रिव्हेंटेड इफ सच कंडिशन ऑकर्स इन अ पेशंट ऑर अ वुमन. अंडरस्टूड? अशी जर कंडिशन असेल तर काय केलं जातं मग, जे एग्ज आहे, ह्या जे एग्ज आहेत, तर ही जी ओव्हरी आहे, तर ओव्हरीच्या आतमध्ये काय तयार होतात, एग्स तयार होतात. काय तयार होतात? एग्स तयार होतात. प्रत्येक महिन्याला फिमेलमध्ये एक तयार होतो. मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये डिटेल्समध्ये आपण पाहिलेलं आहे ते पूर्णपणे. तर याच्यामध्ये जो एग आहे, तो एग त्या वुमनचा ओव्हरीमधून बाहेर काढला जातो. सो एग इज रिमूव्ड. इन विट्रो फर्टिलायझेशन केलं जातं. काय केलं जातं? इन विट्रो फर्टिलायझेशन केलं जातं. मग याच्यामध्ये सुद्धा तेच, मग हा एग असेल, हा स्पर्म असेल, मग यांचं लॅबोरेटरीमध्ये काय केलं जातं, झायगोट फॉर्म केलं जातं. झायगोटचं डेव्हलपमेंट कशामध्ये होणार आहे, एम्ब्रिओमध्ये होणार आहे. आणि हा जो एम्ब्रिओ आहे त्याची फर्दर डेव्हलपमेंट ही ह्या पूर्णपणे, इथं ब्लॉकेज असेल तर मग पूर्णपणे इथं त्याला हा असे जी काही कंडिशन असेल, मोरल स्टेज. सो द थर्ड टेक्निक इज कॉल्ड ॲज GIFT. सो थर्ड टेक्निक कोणती आहे मग, GIFT. So what do you mean by GIFT? It is called as what? It is called as gamete intrafallopian transfer. Gamete